we have discussed yesterday, that is male reproductive system. So what we know about the male reproductive system? Male reproductive system, it is made up of three parts. पहिला part कोणता होता? Yes, here it is called as testis, है ना? एक जर असला सिंगल तर त्याला आपण काय म्हणतो? टेस्टिस, आय. पण मग जर पेअर आहे, प्लुरल फॉर्म आहे, तर ई, टेस्टिस. And then here we can say glands, and then here again duct system. So duct system ने pipe system ने human reproductive system, male reproductive system बनलेली. So testis, you already know testis, it is in pairs. Yes, we know that I am drawing here one pair testis. Testis मध्ये compartment असतात, 250 कंपार्टमेंट असतात आणि 250 कंपार्टमेंट मध्ये जवळजवळ इन एन एव्हरेज किती सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतात? 750. सो दॅट यू नो. आणि या 750 सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये जर्मिनल इपिथिलियम, दॅट इज स्पर्म मदर सेल, त्याच्यापासून या ठिकाणी मिओसिस होईल आणि काय डेव्हलप होतील? स्पर्म सेल विल गेट प्रोड्यूस. सो स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म फॉर्मेशन कुठे होतं? सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये. सो दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डक. डक साठी मी तुम्हाला दिला होता एक कोडवर्ड, आठवत असेल कोणता? 7 अप. तर आपण बघितलं या ठिकाणी की सेमिनिफेरस ट्यूब्यूल, यस फॉर सेमिनिफेरस ट्यूब्यूल, याच्यापासून काय तयार होतं? कोणतं स्ट्रक्चर तयार होतं? रेटिटेस्टिस. सगळे स्पर्म रेटिटेस्टिस मध्ये आले. रेटिटेस्टिस मधून आता ते टेस्टिसच्या बाहेर येतील बाय द स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज वॉसिफ्रन्शिया, ई फॉर इफ्रन्शिया. and then here we can say comma shaped structure is there, that is called as epididymis. तर त्याचं या ठिकाणी नाव काय? epididymis. E for epididymis. So E for efferentia, E for epididymis. नंतर त्याच्यापासून एक स्ट्रक्चर अराइज होतं, एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर अराइज होतं, एक 20 to 40 सेंटीमीटरची ट्यूब या ठिकाणी अराइज होते. ती कोणती आहे? वास डिफरन्शिया. वास डिफरन्शिया मध्ये एक ग्लँड ओपन होते. वास डिफरन्शिया मध्ये ग्लँड ओपन होते and then further structure will get produced, that is called as what? Ejaculatory duct. So वास डिफरन्शिया झाल्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट झालं. एन साठी काही नाहीये. आणि इजॅक्युलेटरी डक्ट पुढे काय बनवतो? युरेथ्रा, किंवा त्याला आपण काय म्हणतो? युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. आणि युरिनोजेनायटल ट्रॅक्ट जो आहे तो कुठं मूव्ह करतो? दॅट इज मूव्ह थ्रू दी पेनिस. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी डक्ट सिस्टम बघितली होती, पाईप सिस्टम बघितली होती. आय होप इट इज गेट क्लिअर टू. नंतर आपण या ठिकाणी बघितलं होतं लास्ट पार्ट, दॅट इज ग्लँड्स. 3 ग्लँड्स होत्या. कोण नाव सांगेल का मला? पहिली ग्लँड कोणती? द फर्स्ट ग्लँड. यस, कॅन यू टेल मी? एनीबडी टेल मी? एकदा झालंय तुमचं, पण कोणाला समजल्यात का? ग्लँड्स 3 ग्लँड्स होत्या. पहिली कोणती होती? प्रोस्टेट ग्लँड. सो प्रोस्टेट ग्लँड करेक्ट आहे. सिंगल प्रोस्टेट ग्लँड. सगळ्यात पहिले कोणती होती? सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल कशी आहे? पेअर मध्ये. नंतर प्रोस्टेट. प्रोस्टेट कशी आहे? सिंगल आहे. आणि अजून एक ग्लँड. यस, इट इज कॉल्ड एज व्हॉट? कॉपर्स ग्लँड. कॉपर्स ग्लँड. तर अशा ही पण पेअर मध्ये. तर अशा 3 ग्लँड आहे आणि या सगळ्या मिळून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बनते. आणि यांचं जे सिक्रेशन आहे दॅट विल गेट मिक्स विथ दिस स्पर्म सेल अँड देन व्हॉट विल गेट प्रोड्यूस? सो सिक्रेशन ऑफ दिस ग्लँड्स प्लस स्पर्म सेल टुगेदर दे आर गोइंग टू फॉर्म दी सीमेन. सो नॉर्मली सिमेन मध्ये 3 to 4 ml क्वांटिटी आणि त्याच्यामध्ये 300 to 400 मिलियन स्पर्म्स आर. सो आय होप एवढं आपण काल बघितलं होतं, क्लिअर झालंय सगळं. सो नाउ टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट? दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघतोय आपण. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण 5 पार्टने बनलेली आहे. कोणते कोणते 5 पार्ट आहे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू. सो सगळ्यात पहिले या ठिकाणी आपण बनवू ओव्हरी, दॅट इज अगेन इन पेअर. नंतर ओव्हिडक्ट किंवा त्याला फॅलोपियन ट्यूब पण म्हणतो, इट इज अगेन इन पेअर. देन युटेरस. युरेटर नाही, आता युरेटर कशाचा पार्ट होतो? असतो एक्सक्रीटरी सिस्टम. पण युटेरस म्हणजे मदर स्पर्म, गर्भाशय, दॅट इज सिंगल. अँड वन मोर पार्ट दॅट इज कॉल्ड एज वजायना, दॅट इज कॉप्युलेटरी ऑर्गन इन फिमेल, दॅट इज अगेन सिंगल. अँड वन ग्लँड इज देअर. द नेम ऑफ दॅट ग्लँड हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? बार्थुलिन्स ग्लँड. इट इज इन पेअर अगेन. सो फिमेल मध्ये पण एक ग्लँड असते, इट इज बार्थुलिन ग्लँड. सो अशा प्रकारे 5 पार्टने काय बनलेली आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. सो वी आर गोइंग टू अंडरस्टँड वन बाय वन ऑल दिस ऑर्गन्स. दॅट इज अवर टॉपिक ऑफ डिस्कशन टुडे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. So yes, when we talk about female reproductive system, all organs of female reproductive system are present in abdominal cavity. मेल मध्ये असं नव्हतं. मेल मध्ये आपण बघितलं
की testes that is present outside the abdominal cavity, in pouch, in sac, that is scrotum. But in female, all the reproductive system that is present in the abdominal cavity only. सगळे organs या ठिकाणी abdominal cavity मध्ये आहेत females मध्ये. It include pair of ovary दोन आहेत, pair आहे, pair of oviduct पण दोन आहे, pair आहे, single uterus and then single vagina. तर हे चार महत्वाचे पार्ट आहे, 4 parts you have to remember. कोणते कोणते चार पार्ट आहे? ओरी, ओविडक्ट, uterus and then vagina. Beside a pair of Bartholin gland is also present. आणि याच्या सोबतच एक पेअर आहे ग्लँडचा, त्या ग्लँडचं नाव काय? बार्थोलिन ग्लँड. इट इज होमोलोगस टू द कॉपर्स ग्लँड. मेल मध्ये जे कॉपर्स ग्लँडचं फंक्शन होतं, lubrication effect at the time of copulation, same effect is there for Bartholin gland. Bartholin glandचा पण same effect आहे, that is lubrication effect at the time of copulation. Generally every month, प्रत्येक महिन्यामध्ये, and ovum म्हणजे या ठिकाणी so many names are there. ovum म्हणतो याला आपण, है ना, एग सेल म्हणतो, याला ओवा म्हणतो, बरोबर है ना, तर oocyte म्हणतो, असे भरपूर नाव आहे त्याला. आणि त्या सगळ्यांचा मिनिंग काय? दॅट इज फिमेल गॅमेट. जनरली एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेट फ्रॉम इच मंथ. तर 2 ओव्हरी आहे. सपोज आता एका महिन्यामध्ये एका ओव्हरी मधून या ठिकाणी एक सेल बनेल, मग नेक्स्ट मंथ मध्ये या दुसऱ्या ओव्हरी पासून एक सेल बनेल. सो ओनली 1 egg cell will get produced in every month, alternate from each ovary. समजतं मी काय बोलतोय? फिमेल मध्ये काय आहे या ठिकाणी? मेल मध्ये असं नाहीये. मेल मध्ये सायमल्टेनियसली बनतात, दोन्ही टेस्टिस मध्ये स्पर्म बनतात, करोडो बनतात, मिलियन्स, 300 to 400 मिलियन्स बनतात एका वेळेला, आणि कंटिन्युअसली, है ना, सो मेनी टाइम्स इट कॅन बी प्रोड्यूस इन अ सिंगल डे. पण हिअर वी आर नॉट गोइंग टू टॉक अबाउट डे, हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट मंथ. एका मंथ मध्ये एकच एक सेल बनते, ओनली 1 egg cell will get produced alternate from each ovary इन 1 month. तर एका महिन्यामध्ये सपोज आता राईट साईडची आहे, आता या महिन्यामध्ये राईट साईडच्या ओव्हरी मधून बनेल, तर पण नेक्स्ट मंथ मध्ये लेफ्ट साईडची ओव्हरी, त्याच्यामधून एक सेल बनेल. So only 1 egg cell will get produced in each month. The free end of oviduct is funnel like. हम बोला, काय डाऊट आहे तुमचे, काय क्वेश्चन आहे बोला. सर बार्थोलिन ग्लँडला बल्बोयुरेथ्रल ग्लँड पण म्हणतात का? एक्झॅक्टली, व्हेरी वेल, बरोबर. सो बार्थोलिन ग्लँडचं दुसरं नाव काय? बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे. दॅट इज करेक्ट, बरोबर. सो दॅट इज द सिनोनिम फॉर व्हॉट? दॅट इज बार्थोलिन ग्लँड, सर. मेक इट करेक्ट. बल्बोयुरेथ्रल ग्लँड नाही म्हणता येणार आपल्याला. बार्थोलिन ग्लँड जी आहे, ओके, बार्थोलिन ग्लँड जी आहे, दॅट इज नॉट बल्बोयुरेथ्रल ग्लँड. बार्थोलिन ग्लँड, थोडं करेक्शन करा, मी तुम्हाला पहिले एकच नाव सांगितलं होतं, ते एक नाव नाहीये. बार्थोलिन ग्लँड इज डिफरंट, बल्बोयुरेथ्रल ग्लँड इज डिफरंट, बरोबर. सो बल्बोयुरेथ्रल ग्लँड कोणाला म्हणतो आपण? कॉपर्स ग्लँड. कॉपर्स ग्लँडचं दुसरं नाव आहे बल्बोयुरेथ्रल, है ना. सो मेल मध्ये असणार. सो डोंट गेट कन्फ्युज. मेल मध्ये जे आपण कॉपर्स ग्लँड म्हणतो, त्याचं दुसरं नाव काय? बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे. आणि बार्थोलिन इट इज प्रेझेंट इन फिमेल. दोघांचं फंक्शन सेम आहे, दॅट इज ल्युब्रिकेशन, बट दे आर डिफरंट, है ना. बार्थोलिन इट इज प्रेझेंट इन फिमेल, बल्बोयुरेथ्रल और कॉपर्स ग्लँड इट इज प्रेझेंट इन मेल, तर वेगळं होऊन जाईल. सो फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनल लाईक. तर आपण आता या ठिकाणी बघतोय की फ्री एंड जो आहे, हा येस प्रणव, येस्टरडेची रेकॉर्डिंग पार्ट होतो मी, युट्यूब साठी थांबतो, युट्यूबची लिंक पाहिजे तुम्हाला म्हणून थांबतोय. आज पार्ट होतो 3 लेक्चर, बरोबर. परवाचं पण, कालचं पण आणि आजचं पण युट्यूब लिंक करून पाठवतो, डोंट वरी. सो फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनल लाईक. नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट अनदर पार्ट. हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय, सो हिअर इट इज व्हॉट? दॅट इज ओविडक्ट. आणि याचा फ्री एंड कसा आहे? फनल लाईक आहे. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ इट, आणि याच्या सेंटरला एक ओपनिंग आहे, बरोबर. ऑस्टियम त्याला म्हणतो ओपनिंगला आपण. oocyte enters the oviduct through that opening. आणि या ओपनिंग मधून कोण एंटर होणार आहे? oocyte म्हणजेच एक सेल. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी, oocyte, एग सेल, ओवा सेल, है ना, ऑल दे आर द नेम्स ऑफ व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेटचे नाव आहे. सिलिया आर प्रेझेंट ऑन द इनर सरफेस ऑफ द ओविडक्ट. आणि ओविडक्ट मध्ये काय प्रेझेंट आहे? सिलिया. दिस सिलिया पुश द oocyte टुवर्ड्स द युटरस. आणि हे सिलिया काय करतील मग? तर या ठिकाणी, बरोबर, तर oocyteला म्हणजे एक सेलला पुश करतील, कोणाकडे पुश करतील? युटरस. मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. सो व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस, व्हॉट एव्हर द रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स, ऑल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स दे आर प्रेझेंट इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. फिमेल मध्ये सगळे जे पार्ट आहेत ते कुठे प्रेझेंट आहे? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये. काय म्हटलं आपण या ठिकाणी? सपोज ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये
राऊंड शेप या ठिकाणी काय, सपोज दिस इज द पेअर ऑफ ओव्हरी. हे कोणतं स्ट्रक्चर आहे, ओव्हरीचं स्ट्रक्चर. बरोबर. आता ओव्हरीच्या सराउंडिंगला या ठिकाणी काय आहे, सो हिअर वी कॅन से सर्टन फनेल लाईक पार्ट, फिंगर लाईक प्रोजेक्शन असा एक पार्ट. आणि हा पार्ट कोणता आहे, ओव्हिडक्ट. 10 ते 12 सेंटीमीटरची लेंथ असते, 10 to 12 सेंटीमीटर हा एक ओव्हिडक्ट. आणि ही दुसरी ओव्हरी आहे, तर याच्या सराउंडिंगला पण हा एक दुसरा ओव्हिडक्ट असतो. डोंट जज माय डायग्राम, डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. सो दिस इज अगेन हिअर वी कॅन से ओव्हिडक्ट. हा पण एक काय, ओव्हिडक्ट. आता हे जे ओव्हिडक्ट आहे हे जनरली कुठे ओपन होतात, तर दिस ओव्हिडक्ट they will get open into what, that is the part which is called as what, uterus. हा कोणता पार्ट आहे तुमचा, युटेरस. आणि युटेरस नंतर या ठिकाणी कोणता पार्ट असतो, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज वजायना. आणि या वजायनाच्या सराउंडिंगला इथे सपोज ही एक ग्लँड आहे, इथे सपोज ही एक ग्लँड आहे, दॅट इज दी विच ग्लँड, बल्बोयुरेथ्रल. कोणती ग्लँड आहे, फिमेल मध्ये कोणती ग्लँड असते, बार्थोलिन. Bartholin's. कन्फ्युजन होतंय, कन्फ्युजन तुम्ही पण करू नका. इट इज बार्थोलिन, बार्थोलिन ग्लँड. बल्बोयुरेथ्रल म्हणजे काउपर्स ग्लँड, दॅट इज प्रेझेंट इन मेल. सो यस हिअर इट इज बार्थोलिन. तर अशा प्रकारे एक रफ डायग्राम आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. आता जनरली काय होतो, सपोज या ठिकाणी आपण बघतोय, हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज द ओव्हरी. ओव्हरी मध्ये काय होणार आहे, द एग सेल विल गेट प्रोड्यूस. आता हा एग सेल तयार होतो है ना. ग्राफियन फॉलिकल एक स्ट्रक्चर असतं, म्हणजे फॉलिकल म्हणजे द सेल ऑफ, हिअर वी कॅन से ओव्हरी. त्याच्यामध्ये हा एक स्ट्रक्चर तयार होतो अल्टरनेट. सपोज आता राईट साइडला झालं, राईट साइड. सो एग सेल विल गेट प्रोड्यूस. नाउ व्हॉट विल हॅपन्स, दिस एग सेल इज गेट रिलीज. आता ओव्हरी मधून ही एग सेल काय होते, रिलीज होते. ओव्हरी मधून काय होते, एग सेल रिलीज होतात. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचंय, when we talk about male gametes are motile. male gamete कसे असतात, मोटाईल. मोटाईल म्हणजे काय, मोटाईल म्हणजे काय, they can locomote, they can move, they can बरोबर ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर, देअर ओन है ना. मेल गॅमेटला सपोज आपण म्हणतोय स्पर्म सेल. स्पर्म सेलला टेल असते आणि टेलच्या मुवमेंटमुळे दे कॅन लोकोमोट, दे कॅन मोटाईल, दे कॅन शो द मुवमेंट. पण फिमेल गॅमेट, व्हेन वी टॉक अबाउट फिमेल गॅमेट, तर फिमेल गॅमेट या ठिकाणी कशी आहे, इट इज नॉन मोटाईल. नॉन मोटाईल म्हणजे काय, अपोजिट, मोटाईलच्या अपोजिट, नॉन मोटाईल. नॉन मोटाईल म्हणजे काय, दॅट कांट मूव्ह, स्वतः मुवमेंट नाही करू शकत. बरोबर. सो फिमेल गॅमेट स्वतः मुवमेंट नाही करू शकत. सो व्हॉट विल हॅपन्स हिअर, इथे एक ओपनिंग असते. हा जो स्ट्रक्चर आहे ना या ठिकाणी ओव्हिडक्ट मध्ये, हा फिंगर लाईक स्ट्रक्चर असतो इनफंडिबुलम. इनफंडिबुलम मध्ये एक ओपनिंग असते. या ओपनिंगचं नाव तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही आहे. इट इज कॉल्ड एज ऑस्टियम. आता काय होईल, या ऑस्टियम थ्रू ही एक सेल ओव्हिडक्ट मध्ये आली. आता ओव्हिडक्ट मध्ये आल्यानंतर हा जो ओव्हिडक्ट आहे याच्यामध्ये असे सिलिया सारखे प्रोजेक्शन, याच्यामध्ये काय असतात, असे सिलिया सारखे प्रोजेक्शन आहे. सो हिअर वी कॅन से सिलिया लाईक प्रोजेक्शन्स आर देअर. अँड देन व्हॉट विल हॅपन्स, ड्यू टू दी मुवमेंट ऑफ द सिलिया, सिलियरी मुवमेंटमुळे काय होणार आहे, दिस एक सेल विल गेट ट्रान्सफर. तर अशी ही एक सेल ट्रान्सफर होते. समजते तुम्हाला. तर अशी एक सेल ट्रान्सफर होते. कुठे ट्रान्सफर होते, तर एक सेल विल गेट ट्रान्सफर टुवर्ड्स द युटेरस. तर ती युटेरस कडे ट्रान्सफर होते. ओके. तर तुम्हाला ध्यान काय ठेवायचं, फिमेल गॅमेट जो असतो एक सेल ओव्हिडक्ट, दॅट इज नॉन मोटाईल. ओव्हा सेल नॉन मोटाईल आहे, स्वतः मुवमेंट नाही करू शकत. तर ती मुवमेंट कशी करते, विथ ड्यू टू द सिलेरी मुवमेंट ऑफ व्हॉट, ड्यू टू द सिलेरी मुवमेंट ऑफ व्हॉट, दॅट इज ओव्हिडक्ट. समजतंय. हा कोणता पार्ट आहे, ओव्हिडक्ट. हा कोणता पार्ट आहे, ओव्हरी है ना. हा तर तुम्हाला सांगितलं युटेरस. आणि हा कोणता लास्ट पार्ट असणार आहे, वजायना. ही ग्लँड कोणती झाली, इट इज बार्थोलिन. ओके. क्लिअर झालं सगळ्यांना. आता काय होतं एक्झॅक्टली बघा, व्हाईट बोर्ड वर बघा. सो नाउ an opening is present at the center of it. कोणाच्या, ओव्हिडक्टच्या. ओव्हिडक्ट इज फनेल लाईक, फनेल लाईक स्ट्रक्चर आहे ओव्हिडक्ट. त्याचं दुसरं नाव आहे फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब पण म्हणतो याला आपण. दोन नाव आहेत त्याच्यामुळे महत्वाचा पार्ट आहे. सो या ओव्हिडक्टच्या सेंटरला एक ओपनिंग असते, ऑस्टियम. आणि या ऑस्टियम मधून ओसाइट एंटर करतो. आणि एकदा एंटर झाल्यानंतर, बरोबर है ना, या ठिकाणी ऑस्टियम थ्रू एंटर झाल्यानंतर, तर या ओव्हिडक्ट मध्ये काय प्रेझेंट आहे, सिलिया, दॅट इज हेअर लाईक प्रोजेक्शन. आणि या हेअर लाईक प्रोजेक्शन मुळे, बरोबर, व्हॉट विल हॅपन्स, पुश इट oocyte टुवर्ड्स द युटेरस. सो oocyte विल गेट मूव्ह. स्वतः मुवमेंट करू शकतो का तो, अजिबात नाही. तर तो मुवमेंट करतो या सिलिया. तर अशा प्रकारे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण या ठिकाणी बघितली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण या ठिकाणी फिनिश केली आहे. नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट गॅमेट फॉर्मेशन. की गॅमेट तयार कसे होतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार कसे होतात. बघा परत एकदा, ज्यांना फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अजून पण समजली नाही, मी परत एकदा सांगतोय व्हाईट बोर्डवर.
तर आपण या ठिकाणी म्हटलं हा पार्ट कोणता आहे आपला ओरी आहे. ओरी मध्ये काय होणार आहे, एक सेल विल गेट प्रोड्यूस. दिस इज द एक्सेल दॅट इज फिमेल गॅमेट. आता कसे तयार होतील दॅट इज अवर नेक्स्ट पॉईंट. पण इथे तुम्ही ध्यानात घ्या एक्सेल तयार झालं. आता एक्सेल या ठिकाणी एक्सेल तयार झाली म्हणजे त्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, oogenesis. oogenesis म्हणजे एक्सेल विल गेट प्रोड्यूस अँड देन नाउ इट इज गेट रिलीज झाली म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ओव्हुलेशन. सो ओव्हुलेशन म्हणजे एक्सेल इज गेट रिलीज. सो या ठिकाणी ओव्हुलेशन झालं आणि एक्सेल रिलीज झालं ओव्हरीमधून ती बाहेर पडली. हे सगळं ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये होतं. सो नाउ थ्रू दी ऑस्टियम या ठिकाणी ओपनिंग ऑफ दी ओव्हिडक्ट इट विल एंटर इनटू द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये एंटर झाली. आता ओव्हिडक्ट मध्ये एंटर झाल्यानंतर ती स्वतः मुवमेंट नाही करू शकत. तर मग ओव्हिडक्ट मध्ये कोण आहे, सिलिअरी असे हेअर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. आणि या हेअर लाईक प्रोजेक्शन मुळे नाउ व्हॉट विल हॅपन्स, देअर इज बीटिंग मुवमेंट इज देअर, दे आर कंटिन्युअसली मुव्हिंग अँड दॅट्स वाय हिअर वी कॅन से व्हॉट, दिस एक्सेल विल गेट मूव्ह. आता काही काही फिमेल मध्ये काय होऊन जातं, ओव्हिडक्ट मध्ये ब्लॉकेज असतो. ओव्हिडक्ट मध्ये जर ब्लॉकेज असला असा तर मग आता एक्सेल मूव्ह नाही होणार, मग ते फर्टिलायझेशन नाही होऊ शकत, कन्सिव्ह नाही होऊ शकत. एक्सेल तयार होतोय पण प्रॉब्लेम कुठे, ओव्हिडक्ट मध्ये. मग ऑपरेशन करून लॅप्रोस्कोपी नावाचं ऑपरेशन असतं, हा ब्लॉकेज काढला जातो आणि देन एक्सेल विल गेट मूव्ह. बरोबर. तर अशी एक्सेल मूव्ह होते कुठे मूव्ह होते, सो दॅट विल मूव्ह इन टुवर्ड्स द युटरस. बरोबर. नेक्स्ट पार्ट कोणता आहे मग, युटेरस. आणि युटेरस नंतर कोणता पार्ट असतो, हियर वी कॅन से वजायना. So vagina through what will enter, sperm cell. Sperm cell will enter here, and when here we can say simultaneously sperm cell and egg cell, they are simultaneously present into the oviduct. At that time what will occur, fertilization. So side of fertilization या ठिकाणी कोणती असणार आहे, फर्टिलायझेशन ची साइड आपण म्हणतो या ठिकाणी, इट इज द ओविडक्ट. फर्टिलायझेशन कुठे होईल, ओविडक्ट. नेक्स्ट पॉईंट आपला तो बघू तेव्हा आपण डिटेल मध्ये, पण तुम्हाला मी इथेच सांगू. सगळ्यांना क्लिअर झालं, त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाइज वी कॅन मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट दॅट इज कॉल्ड एज गॅमेट फॉर्मेशन. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये 5च पार्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचे, पेअर ऑफ ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, देन युटरस अँड देन वजायना. आणि कोणती ग्लँड आहे मग त्यांच्यामध्ये जे सिक्रेशन तयार करेल, इट इज बार्थुलिन. हे ध्यानात ठेवायचं. बार्थुलिन बर्बो युरेथ्रल वेगळं आहे ना, बल्बो युरेथ्रल मेल मध्ये प्रेझेंट असतो. सो नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट गॅमेट फॉर्मेशन. आपण या ठिकाणी गॅमेट फॉर्मेशन बद्दल बोलू. आता गॅमेट कसे फॉर्म होतात. सो व्हेन वी टॉक अबाउट गॅमेट फॉर्मेशन, अंडरस्टँड करा कन्सेप्ट. बोथ गॅमेट दॅट इज स्पर्म अँड देन ओव्हम, दे आर फॉर्म बाय दी डिव्हिजन. विच डिव्हिजन दॅट यू नो, आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलं होतं की रिप्रोडक्टिव्ह सेल तयार होण्यासाठी, गॅमेट तयार होण्यासाठी कोणतं डिव्हिजन व्हायला लागेल, मायटोसिस होणार नाही, मिओसिस होईल. द स्पर्म आर प्रोड्यूस इन टेस्टिस. तुम्हाला माहिती आहे आता है ना, टेस्टिस मध्ये, सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये, जर्मिनल एपिथेलियम मध्ये मिओसिस होईल आणि काय बनतील, स्पर्म सेल. सो स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टिस ऑफ द मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ द मॅच्युरेशन टिल डेथ. आता थोडस एक फरक येतो ध्यानात घ्या. हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट मेल. मेल मध्ये स्पर्म सेल बनायला सुरुवात होते प्युबर्टी एज मध्ये. प्युबर्टी एज म्हणजे 13 to 14 एज. सो 13-14 वर्षापासून, प्युबर्टी पासून या ठिकाणी मेल मध्ये काय तयार व्हायला लागतात, बरोबर, दॅट इज स्पर्म सेल. त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे तर मी तुम्हाला सांगितलं की प्युबर्टी मध्ये जेव्हा मेल येतात तेव्हा त्यांच्यामध्ये डेव्हलप होते पिट्युटरी ग्लँड, आणि पिट्युटरी ग्लँड रिलीज करते हार्मोन FSH, आणि मग FSH च्या ऍक्शन मुळे काय होणार आहे तर स्पर्म सेल तयार होणार. सो स्पर्म सेल विल गेट प्रोड्यूस ड्यू टू द ऍक्शन ऑफ FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि त्याच्यासाठी वेट करावं लागेल प्युबर्टी पर्यंत. प्युबर्टी नंतर स्पर्म सेल तयार व्हायला सुरुवात होतील मेल मध्ये आफ्टर द एज ऑफ 13 to 40 इयर्स. पण त्याच्यानंतर ते कंटिन्यू राहील, कंटिन्यू स्पर्म सेल बनतील, मिलियन्स मध्ये स्पर्म सेल बनतील, डेली बनू शकतात टिल डेथ. जोपर्यंत मेल मरत नाही तोपर्यंत इट इज कंटिन्यू, है ना. सो प्युबर्टी पासून स्टार्ट होणार आहे, 13 ते 14 वर्षापासून स्टार्ट होणार आहे, आणि जोपर्यंत तो मरत नाही टिल डेथ या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस विल ऑकर इनटू द मेल. मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होऊ शकते. आता फिमेल मध्ये मात्र थोडी वेगळी स्टोरी आहे एक सेल तयार होण्याची. इट इज व्हेरी समवॉट डिफिकल्ट, कॉम्प्लेक्स प्रोसिजर इज देअर, ट्राय टू अंडरस्टँड. हावेवर इन केस ऑफ वुमेन, वुमेन मध्ये असं नाहीये. ऍट द टाइम ऑफ बर्थ, म्हणजे जन्माच्या अगोदरच जेव्हा एम्ब्रिओजेनेसिस होतो, बरोबर, तेव्हापासूनच या ठिकाणी त्यांच्यामध्ये काय बनत असतात, एक सेल बनत असतात. आणि जन्माच्या वेळेस, बरोबर, ऍट द टाइम ऑफ बर्थ, जेव्हा जन्म घेईल फिमेल बेबी है ना या ठिकाणी, बरोबर, बेबी गर्ल, व्हेन इट टेक्स द बर्थ, बरोबर, जेव्हा त्याचा जन्म होईल फिमेल बेबीचा, बेबी गर्लचा, देर आर अबाउट 2 to 4 million
immature oocytes in the ovaries of the female fetus. तर जन्माच्या वेळेसच फिमेल मध्ये 2 ते 4 मिलियन एग सेल प्रेझेंट आहे. पण ते कसे आहेत? इमॅच्युअर. ते कसे आहेत? इमॅच्युअर. बरोबर, प्रायमरी फॉलिकलच्या स्वरूपामध्ये, इमॅच्युअरच्या स्वरूपामध्ये. पण या ठिकाणी आता मेलमध्ये असं नव्हतं, जन्माच्या अगोदर स्पर्म सेल या ठिकाणी बनवायला प्रोसिजर स्टार्ट होत नाही. मेलमध्ये केव्हा स्टार्ट होतं? प्युबर्टी मध्ये. पण फिमेल मध्ये असं नाहीये. जेव्हा फिमेल बेबी टेक्स द बर्थ ऍट दॅट टाइम ओनली, त्याच वेळेला 2 ते 4 मिलियन oocyte बनून गेलेले आहेत त्यांच्यामध्ये. जर तेव्हा बनलेलं नसतं तर पुढे कधीच बनणार है ना. बरोबर, तेव्हा जर काही प्रॉब्लेम आला तर मग दॅट फिमेल कॅन नॉट प्रोड्यूस द एक्सेल. बरोबर, ती एक्सेल बनवू शकणार नाही. जन्माच्या वेळेसच एक्सेल प्रेझेंट असतात 2 ते 4 मिलियन है ना. एका ओव्हरीमध्ये 2 मिलियन, दोन्ही ओव्हरीमध्ये मिळून 4 मिलियन है ना. So at the time of birth, here we can say 4 million oocyte are present, XL are present, but they are immature. ते कसे आहेत? ओव्हरीमध्ये immature state मध्ये. And oocyte mature, मग आता ते मॅच्युअर होतील. पण केव्हा मॅच्युअर होतील? And oocyte mature and release from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause. मग आता फिमेल बेबीचा बर्थ झाला, फिमेल बेबीचा बेबी गर्लचा बर्थ झाला आणि मग त्याच्यानंतर प्युबर्टी पर्यंत प्रोसिजर स्टॉप असेल, त्याचं मॅच्युरेशन होणार म्हणजे अप टू द एज ऑफ 13 to 14 years. तर 13व्या ते 14 वर्षापर्यंत मग या ठिकाणी बरोबर ऑल द प्रोसिजर इज गेट सस्पेंडेड, दॅट विल नॉट गेट मॅच्युअर. आणि ऍट द एज ऑफ 13 to 14 then what will happen, the pituitary gland is developed and then it going to release the hormone FSH, LH अशा हार्मोन त्या ठिकाणी रिलीज होतील फिमेल मध्ये. आणि मग त्याच्यामुळे त्या हार्मोनमुळे काय होईल या ठिकाणी, तर ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. आणि मॅच्युअर होताना काय होतं की ओनली 1 सेल इज गेट मॅच्युअर ऍट टाइम इन 1 month. एका महिन्यामध्ये फक्त एकच सेल मॅच्युअर होते. बरोबर, सो 13 to आणि हे कुठपर्यंत चालेल? अप टू द मिनोपॉज. मिनोपॉज म्हणजे काय? सिजेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. जोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल या ठिकाणी स्टॉप नाही होत, बरोबर, तोपर्यंत एक सेल बनत राहतील. आणि मिनोपॉज कधी होतो? मेन्स्ट्रुअल सायकल कधी स्टॉप होते? अप्रॉक्सिमेटली ऍट द एज ऑफ 45 years. सो 45 years ते स्टॉप होऊन जात आहे. आणि तोपर्यंतच एक सेल बनत. म्हणजे फिमेल मध्ये एक सेल बनतात. कुठपर्यंत बनतात? अप टू द एज ऑफ 45 years. मिनोपॉज पर्यंत रेंज आहे 40 to 45. आणि त्याच्यानंतर एक सेल बनवू शकतात का? फिमेल मध्ये नाही. मेल मध्ये स्पर्म सेल टिल डेथ बनवू शकतात, पण फिमेल्स मध्ये एग सेल ऍट द एज ऑफ 45 पर्यंत बनवू शकतात. समजतं मी काय बोलतो तुम्हाला? बघा व्हाईट बोर्डवर परत सांगतो मला. व्यवस्थित लक्षात घ्या कॉन्सेप्ट काय आहे. सो आपण आता कम्पेअर करतोय मेल आणि फिमेल. So here male, here it is female. We are going to compare. So what we are going to talk, oogenesis and spermatogenesis. That is gametogenesis. आपण काय कम्पेअर करतोय? गॅमेटोजेनेसिस. गॅमेट कसे तयार होतात? तर मेल मध्ये गॅमेट जे या ठिकाणी तयार होणार आहेत, सुरुवात कधी होते? स्टार्ट कधी होणार आहे गॅमेट फॉर्मेशन? तर प्युबर्टी एज मध्ये. तर प्युबर्टी एज मध्ये स्पर्म सेल मध्ये. आणि एंड कधी होणार आहे? तर एंड आपण या ठिकाणी म्हणतोय यस, दॅट इज टिल डेथ, मरेपर्यंत स्पर्म सेल. सो दॅट इज अबाउट द मेल. नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द बेबी गर्ल, फिमेल. बेबी गर्ल मध्ये स्टार्ट कधी होतंय? बिफोर द बर्थ. बर्थ होण्याच्या अगोदर पासूनच एग सेल बनवायला, गॅमेट फॉर्मेशनला, गॅमेटोजेनेसिसला स्टार्टिंग झालेली. बरोबर, ऍट द टाइम ऑफ बर्थ, बर्थच्या वेळेस किती एग सेल प्रेझेंट आहे फिमेल ओव्हरीमध्ये? 2 to 4 मिलियन, 2 ते 4 मिलियन एक सेल ऑलरेडी प्रेझेंट आहे. पण ते कसे? इमॅच्युअर. ते मॅच्युअर आहेत का? नाही, ते इमॅच्युअर आहेत. बरोबर, पण मग प्रोसिजर सस्पेंड होते आणि परत रिस्टार्ट होते प्रोसिजर पुढे. तर कधी रिस्टार्ट होते प्रोसिजर? अगेन हियर वी कॅन से रिस्टार्टेड ऍट द प्युबर्टी. बरोबर, जेव्हा मेन्सेस होईल तेव्हा या ठिकाणी प्युबर्टी येईल फिमेल मध्ये ऍट द एज ऑफ 13 to 14 years. देन व्हॉट विल हॅपन्स? अगेन द प्रोसिजर इज रिस्टार्ट, बट ओनली 1 egg cell प्रोड्यूस इन 1 month. 1 egg per month. एका मंथ मध्ये फक्त एक सेल मॅच्युअर होईल. आणि एंड होईल मिनोपॉजला, सिजेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल मिनोपॉजला, म्हणजे ऍट द एज ऑफ 45 years. तर असं या ठिकाणी प्रोसिजर आहे फिमेल. बोला, काय डाऊट आहे? काय क्वेश्चन आहे? विचार. इज देयर एनी डाऊट? इज देयर एनी क्वेश्चन? यू कॅन आस्क. अदरवाइज मेसेज करा क्लिअर. सो गॅमेटोजेनेसिस वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज द थिंग बिटवीन मेल अँड फिमेल. मेल आणि फिमेल मध्ये गॅमेटोजेनेसिस मध्ये काय डाऊट आहे का?
किंवा अजून काही डाऊट आहे का विचार. अदरवाइज मेसेज करा क्लिअर सर. सो वी शुड मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कडे मूव्ह करू. ओके, मेसेज येत आहे तुमचे, क्लिअर, अल्ट्रा क्लिअर, सुपर क्लिअर. ओके, गुड. सगळ्यांना क्लिअर झालं असेल. काही डाऊट असेल तर विचारा अजून पण. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट नेक्स्ट पार्ट, दॅट इज दी मिनोपॉज. म्हणजे काय? मिनोपॉज म्हणजे स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे पार्ट्स आहेत त्यांचं फंक्शन स्टॉप करून देतात, बरोबर, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होऊन जाते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? मिनोपॉज. At the age of 45 to 50 years, secretion of hormone controlling the function of female reproductive system either stops or become irregular. So जेव्हा फिमेलची एज काय होऊन जाते, सो 45 to 50 इयर्स होऊन जाते, सो सगळे जे हार्मोन्स आहे लाईक FSH, LH, एस्ट्रोजन, बरोबर, प्रोजेस्टेरॉन, हे जे हार्मोन आहेत फिमेलमध्ये, तर त्यांचं सिक्रेशन कमी होऊन जातं, आयदर स्टॉप होऊन जातं, बरोबर. आणि त्याच्यामुळे मग या ठिकाणी पुढे एक्सेल बनत नाही. दिस कॉज द मिनोपॉज. याच्यामुळे मिनोपॉज होतो. सो दॅट इज रिप्रोडक्टिव्ह पिरियड इन फिमेल इज गेट एंडेड ऍट द एज ऑफ 45 इयर्स. नाउ नेक्स्ट लास्ट पॉइंट हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? नेक्स्ट फर्दर पॉइंट, लास्ट पॉइंट न म्हणता फर्दर पॉइंट हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज दी कोणता आहे आपला? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे हाऊ द गॅमेट विल गेट युनाइट. तर गॅमेट युनाइट कसे होतात? आता मेल गॅमेट बनले मेलमध्ये, फिमेल गॅमेट बनले फिमेलमध्ये. नाउ what will happen? They will get unite. So formation of zygote by the union of sperm and ovum is called as fertilization. Fertilization म्हणजे काय? स्पर्म सेल असणार आहे. सपोज दिस इज द स्पर्म सेल है ना. या ठिकाणी मेल मध्ये मेल गॅमेट आहे, कोणता? स्पर्म सेल आहे. सपोज दिस इज द स्पर्म सेल अँड देन दिस इज द एग सेल. सो बोथ आर गोइंग टू युनाइट. त्यांचं मिलन होईल है ना. या ठिकाणी टुगेदर दे आर गोइंग टू फ्यूज, दे आर गोइंग टू युनाइट अँड देन द डिप्लॉइड zygote will get produced. या प्रोसिजरला आपण काय नाव देतो? इट इज कॉल्ड एज व्हॉट? फर्टिलायझेशन. समजतं सगळ्यांना? फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. आता काही काही अॅनिमल्स मध्ये तुम्ही किंगडम अॅनिमलिया मध्ये बघितलं असेल, अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये बघितलं असेल की फर्टिलायझेशन काही काही अॅनिमल मध्ये एक्सटर्नल होतं, म्हणजे शरीराच्या बाहेर. पण ह्युमन्स मध्ये, फिमेल्स मध्ये ते कसं इंटरनल. इट विल टेक प्लेस इनसाइड द बॉडी है ना. तर मग कुठे होतं? व्हॉट इज द साईट ऑफ फर्टिलायझेशन? दॅट इज ओव्हिडक्ट. कुठे होईल नेमकं? या ठिकाणी कोणत्या साईटवर होईल फर्टिलायझेशन? ओव्हिडक्ट. सो सिमेन इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. तर या ठिकाणी जेव्हा कॉप्युलेशन ऍक्ट होईल, इंटरकोर्स ऍक्ट होईल, तेव्हा काय होईल? या ठिकाणी मेल्स मध्ये सिमेन इज इजॅक्युलेटेड है ना. इट विल गेट आउटसाइड है ना. सो वाया द युरिनोजेनायटल ट्रॅक्ट व्हॉट विल हॅपन? द सिमेन इज गेट इजॅक्युलेटेड इनटू दी वजायना. तर या ठिकाणी कुठे इजॅक्युलेटेड होईल? तो वजायना मध्ये होईल. नाउ स्पर्म in the number of few million, बरोबर, they start their journey by the route of vagina to the uterus and to the oviduct. मग ते त्यांची जर्नी स्टार्ट करतील आता फिमेल बॉडी मध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. वजायना मधून ते मूव्ह करतील युटेरसला, युटेरस मधून ते मूव्ह करतील ओविडक्ट मध्ये. अँड वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म. आता जरी या ठिकाणी करोडो स्पर्म्स आहेत, फ्यू मिलियन स्पर्म आहेत, 300 ते 400 मिलियन स्पर्म्स आहेत, सो त्याच्यापैकी फक्त एकच स्पर्म ऍट अ टाइम या ठिकाणी काय करेल? फर्टिलाइज. सो फर्स्ट कम फर्स्ट बेसिस, जो सगळ्यात पहिले या ठिकाणी रिच करेल एक्सेलला, सो तो स्पर्म काय करेल? या ठिकाणी फर्टिलाइज है ना. द ओनली ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. आणि या ठिकाणी हे फर्टिलायझेशन कुठे होणार आहे? ओव्हिडक्ट. समजता मी काय बोलतो तुम्हाला? सो फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप टू द मिनोपॉज है ना, एन ओव्हम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. ठीक आहे, हे आपण आता पुढचा पॉईंट बघू, नंतर डिस्कस करू. पहिले एक इम्पॉर्टंट बायोलॉजिकल प्रोसेस आहे, दॅट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. ती समजून घ्या, फर्टिलायझेशन कशी होते. सो हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट फर्टिलायझेशन. याचं मी अॅनिमेशन पण पाठवतो तुम्हाला ग्रुपवर, म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. सो अंडरस्टँड करा. सपोज हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट? दॅट इज दिस इज दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओव्हरी आहे, नंतर या ठिकाणी काय म्हटलं आपण? ओव्हिडक्ट आहे, फॅलोपियन ट्यूब आहे, बरोबर. नाउ नेक्स्ट पार्ट कोणता असणार आहे? यस, हियर वी कॅन से व्हॉट? दॅट इज कोणता पार्ट ड्रॉ करतोय मी? इट इज युटेरस. आणि युटेरस नंतर या ठिकाणी कोणता पार्ट ड्रॉ करतोय? वजायना. सो दिस इज द वजायना. सो वेन, आता या ठिकाणी आपण काय म्हणू? एक्सेलने काय केलेलं आहे? सॉरी, या ठिकाणी ओरीने काय केलेलं आहे? एक्सेल बनवलेली आहे. आता ही एक्सेल रिलीज झालेली आहे. आता ही एक्सेल या ठिकाणी मूव्ह झालेली आहे कुठे? तर फॅलोपियन ट्यूब मध्ये. आणि ही आलेली आहे आता कुठे? फॅलोपियन ट्यूबच्या सेंटरला. द सेंटर, दॅट पार्ट हियर इट इज कॉल्ड एज अँपुला. फॅलोपियन ट्यूबचा किंवा ओव्हिडक्टचा सेंटर पार्ट कोणता आहे? अँपुला. तर आता एक्सेल कुठे आली? या ठिकाणी अँपुलाला, ड्यू टू द सिलेरी मुवमेंट. या सिलेरी मुवमेंट
आता त्याच वेळेस जर या ठिकाणी काय झालं, सपोज हिअर वी कॅन से त्या 1-2 दिवसामध्ये जेव्हा एक्सेल तयार झालेली आहे ना, डे 14 ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल है ना, सो जवळजवळ 12 ते या ठिकाणी 16 दिवसामध्ये है ना, टोटल 28 डेज असतो ड्युरेशन मेन्स्ट्रुअल सायकलचा. तर 12 ते 16 दिवसांमध्ये या ठिकाणी जर पॉप्युलेशन झालं, इंटरकोर्स झालं, सेक्शुअल ऍक्ट झाली, बरोबर, तर या ठिकाणी काय होईल, इजॅक्युलेशन, आणि इजॅक्युलेशन होईल तेव्हा या ठिकाणी सिमेन्स आर गेट रिलीज, बरोबर, सिमेन इज गेट रिलीज, आणि त्याच्यामध्ये काय 300 to 400 मिलियन स्पर्म्स आहेत. सो ऑल दे आर गेट रिलीज इन टू द वजायना. ते सगळे कुठे रिलीज होतील, इजॅक्युलेशन कुठे होईल, वजानामध्ये. आता वजानामध्ये इजॅक्युलेशन झाल्यानंतर नाउ व्हॉट विल हॅपन, व्हॉट एव्हर दिस स्पर्म सेल दे विल स्टार्ट देअर जर्नी. तर आता 300 ते 400 मिलियन स्पर्म सेल आहेत, मग ते जर्नी स्टार्ट करतात. आता जर्नी स्टार्ट करताना या जर्नीमध्ये खूप सारे स्पर्म सेल डाय होऊन जातात, बरोबर है ना. आता ते कुठे आले ते या ठिकाणी, तर आपण बघितलं युटेरस मध्ये है ना, वजानामधून कुठे आले ते युटेरस मध्ये. आता युटेरस मधून त्यांनी परत जर्नी स्टार्ट केली, पुढे चालले, बरोबर. मग आता काही स्पर्म सेल कुठे जातील, तर सपोज लेफ्ट साइड, काही स्पर्म सेल कुठे जातील, तर सपोज हिअर वी कॅन से राईट साइड. आता लेफ्ट साइडला तर एक सेल नाही आहे त्या ठिकाणी, बरोबर. सो दे विल नॉट गेट फ्यूज, दे विल नॉट गेट फर्टिलाइज, दे विल नॉट गेट हिअर वी कॅन से युनाइट, कारण तिथे एक सेलच नाही. या वेळेस कुठे एक सेल प्रेझेंट आहे, दॅट इज हिअर, इट इज प्रेझेंट इन राईट साइड. So now some sperm will get moved towards the, here we can say what, that is right oviduct, and now they come to the what, that is egg cell. आणि आता जरी फ्यू मिलियन असले, हजारो करोडो स्पर्म सेल असले, तरी त्याच्यापैकी फक्त एकच सिंगल स्पर्म सेल विल गेट युनाइट विथ दी egg cell. आणि जेव्हा स्पर्म सेल युनाइट होईल कोणासोबत, एक सेल सोबत, है ना, तर या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन. याच्यामध्ये काय तयार होईल, फर्टिलाइज एग म्हणजेच झायगोट. सो हिअर झायगोट विल गेट. आणि या पूर्ण प्रोसिजरला आपण काय नाव देतो, इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनची फर्टिलायझेशनची प्रोसिजर सगळ्यांना समजली आहे का, विचारा काय डाऊट असेल तर, अदरवाइज वी मूव फर्दर. हे सगळं अॅनिमेशन पाठवतो मी तुम्हाला, समजतंय है ना. तर आता हा एक क्वेश्चन जनरली मनामध्ये येऊ शकतो सगळ्यांच्या, की सर स्पर्म तर हजारो करोडो आहे, मग एक स्पर्म फ्यूज झाला, बाकीच्या स्पर्मचं काय होईल. सो त्याची लाईफ असते 48 आवर. सो दे विल गेट ऍब्झॉर्ब इन टू द फिमेल जेनेटल ट्रॅक, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये बाकीचे स्पर्म या ठिकाणी डाय होऊन जातील आणि ऍब्सॉर्ब होऊन जातील. सर मग एकच स्पर्म का फ्यूज होतो, तर जेव्हा एक स्पर्म फ्यूज होईल एक सेल सोबत, सपोज दिस इज द एक सेल, आणि आता याच्यासोबत एक स्पर्म सेल फ्यूज झाला, तर फ्यूज झाल्यानंतर याच्या सराउंडिंगला काय होतं, की एक कव्हरिंग तयार होऊन जाते, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आणि ही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार झाल्यामुळे नाऊ रिमेनिंग स्पर्म सेल दे कॅन नॉट क्रॉस दॅट कव्हरिंग. तर त्या कव्हरिंगला ते क्रॉस करू शकत नाही, म्हणून बाकीचे स्पर्म आता पुढे फ्यूज नाही करू शकत. तर सिंगल एक सेल हॅप्लॉइड असणार आहे, सिंगल स्पर्म सेल हॅप्लॉइड असणार आहे, बोथ विल गेट फ्यूज, आणि त्याच्यानंतर एक सिस्ट तयार होते, कव्हरिंग तयार होते. या कव्हरिंगला आपण नाव देतो फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. याला आपण काय नाव देतो, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. तर एकदम बेसिक आहे, तुम्हाला इनिशियल लेवलवर आहे, तुम्हाला डिटेल मध्ये नाही आहे. ऍक्च्युअली दिस प्रोसिजर इज व्हेरी डायनामिक है ना, व्हेरी पॉवरफुल प्रोसिजर इज देअर, पण एवढं तुम्हाला डिटेल मध्ये नाही आहे. तर एक स्पर्म सेल फ्यूज झाला एक सेल सोबत, तर त्यांच्या सराउंडिंगला काय तयार होते, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि त्याच्यामुळे पॉलिस्पर्मी प्रिव्हेंट होतं, त्याच्यामुळे बाकीचे स्पर्म सेल जे आहेत ते युनाइट नाही करू शकत. ओनली वन ऍट अ टाइम, ओनली वन स्पर्म सेल विल गेट युनाइट विथ द egg cell. क्लिअर झालं सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर मेसेज करा, क्लिअर सर. अदरवाइज काय डाऊट असेल तर सांगा. सो आता आपण पुढे कंटिन्यू करतोय, फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी म्हणजे 13 to 40 इयर्स अप टू द मिनोपॉज, म्हणजे आपण बघतोय 45 to 15 इयर्स. अँड ओव्हम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओरी. ओरी मधून या ठिकाणी प्रत्येक महिन्याला एक सेल रिलीज होत असेल है ना. सो वन एक सेल इज गेट रिलीज, बरोबर. आउट ऑफ 2 to 4 million oocyte, approximately only 400 oocyte are released up to the age of menopause. तर फिमेल मध्ये पूर्ण लाईफ मध्ये जास्तीत जास्त किती एक सेल बनवू शकतात, तर 400 मॅच्युअर एग्स. इमॅच्युअर किती होते, 2 ते 4 मिलियन. पण मग मॅच्युअर किती होऊ शकतात पूर्ण लाईफ मध्ये फिमेलच्या, ओनली 400 पूर्ण लाईफ मध्ये. बघा यस, स्टार्ट कधी होतं प्युबर्टीला, प्युबर्टी म्हणजे ऍट द एज ऑफ 13 to 14. सो 13 इयर्स आपण म्हटलं, सपोज एक सेल बनवायला सुरुवात झाली. आता एका महिन्यात एक बनते, एका वर्षामध्ये किती महिने
12 आहे ना. आपण जर या ठिकाणी सायकल पकडली, मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेजची असते, म्हणजे जास्तीत जास्त एका वर्षामध्ये किती सायकल होऊ शकतात? 13. बरोबर. सो एका वर्षात किती एक सेल बनतील? 13. समजतंय का? कॅल्क्युलेशन सांगतो मी तुम्हाला. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त किती एक सेल बनवू शकतात? 13 फिमेल बॉडीमध्ये. आणि मग आता मिनोपॉज कधी येतो? 45 एजला. सो 45 ला मिनोपॉज आला, स्टार्ट कधी झाला होता? 13 ला. याला जर मायनस केला आपण तर आपल्याला लाईफ स्पॅन भेटतो 32 इयर्स. मग एका वर्षामध्ये जर 13 भेटतात तर मग 32 मध्ये किती भेटतील? 32 वर्षांमध्ये किती एक्सेल भेटतात? तर याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं अप्रॉक्सिमेटली हे काहीतरी येईल 416. आणि मग याच्यामध्ये जेव्हा फिमेल प्रेग्नंट असते, बरोबर, तेव्हा मग परत 9-10 मंथ्स किंवा या ठिकाणी वर्षभर एक सेल बनत नाही. तर हे सगळं आपण मायनस करून टाकू वरती 16. सो अप्रॉक्सिमेटली फिमेल बॉडीमध्ये जास्तीत जास्त किती एक सेल बनवू शकतात? तर 400. एवढं तुम्हाला ध्यान लाईफ स्पॅन मध्ये. सो फिमेल बॉडीमध्ये लाईफ स्पॅन मध्ये जास्तीत जास्त एक सेल किती बनतील? 400. एका वर्षामध्ये 13 बनतात आणि पूर्ण लाईफ मध्ये 400 बनवतात, मॅक्स टू मॅक्स. त्याच्यावर बनवूच शकत नाही. रिमेनिंग ओसाइट आता होते किती? 2 ते 4 मिलियन, पण ऍक्च्युअल मॅच्युअर किती झाले? 400 फक्त. मग बाकीच्या ओसाइटचं काय होईल? इमॅच्युअर ओसाइटचं काय होईल? रिमेनिंग ओसाइट अंडरगो डिजनरेशन. तर दे विल गेट डिजनरेट, दे विल गेट डिस्ट्रॉइड, दे विल गेट ऍब्झॉर्ब, है ना. त्याचं फॅगोसायटोसिस होऊन जाईल, डिजनरेशन होऊन जाईल, ते नष्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघतोय फर्टिलायझेशन ऍक्ट इज देअर. सो ओनली 400 egg cell can produce into the female body. 1 egg cell produced in every month. आता इथे अजून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक महत्वाचा पॉइंट काय, तर oocyte रिलीज फ्रॉम ओव्हरी ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स. आता ठीक आहे 45 एज पर्यंत होऊ शकतं, पण लास्ट फ्यू मंथ्स मध्ये ज्या एग सेल रिलीज होतात, बरोबर, नियरिंग द एज ऑफ मेनोपॉज, दॅट इज 45 इयर्स, 40 to 50 इयर्स, देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाउ. बरोबर. तर त्यांची ॲबिलिटी या ठिकाणी डिव्हिजन करण्याची, सेल डिवाइड करण्याची, मायटॉसिस, मिओसिस करण्याची, आणि त्याच्यामध्ये ज्या वेगळ्या फेजेस आहेत, बरोबर, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, है ना, तर या सगळ्या करण्याची त्यांची ॲबिलिटी कमी होऊन जाते, डिमिनिश होऊन जाते. डिमिनिश म्हणजे डिक्रीज. अँड ड्यू टू दिस दे कॅन नॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. तर ते या ठिकाणी कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली करू शकतात नाही. मिओसिस त्यांच्यामध्ये जो होणार आहे तो दॅट इज नॉट प्रॉपर, व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. अँड इफ सच ओसाइट आर फर्टिलाइज, मग आता अशी एक सेल ज्याच्यामध्ये मिओसिस प्रॉपर झालेलं नाहीये, the newborn produced from them may be with some abnormalities like Down syndrome. Down syndrome तुम्हाला 9वी मध्ये होऊन गेला होता. What is mean by Down syndrome? Down syndrome म्हणजे काय आठवतोय कोणाला? डाऊन सिंड्रोम नंबरचा क्रोमोझोम ऍड होतो. हा, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम येऊन जातो, बरोबर, डिसजंक्शन प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा येऊन जातो, त्याला डिसऑर्डर होतात, जेनेटिक डिसऑर्डर होतात. बघा कन्सेप्ट काय, डाऊन सिंड्रोम का बरं होतो जनरल. सो यस, फिमेल मध्ये आपण बघितलं की या ठिकाणी एक्सेल बनवायला सुरुवात होते. कधी सुरुवात होते? 13 वर्षात. आणि कधी स्टॉप होतंय एक्सेल बनणं? 45 इयर्स एजला. सो ठीक आहे, इथपर्यंत एक्सेल बनवेल, पण आता शेवटच्या काही महिन्यांमध्ये, बरोबर, म्हणजे आफ्टर द एज ऑफ 45 है ना, 44, याच्यानंतर जर एक्सेल बनते तर ती एक्सेल प्रॉपर बनणार नाही, डिफेक्टिव्ह एक्सेल असेल. आणि ही जरी डिफेक्टिव्ह एक्सेल जर फर्टिलाइज झाली स्पर्म सेल सोबत, तर मग जो या ठिकाणी जायगोट तयार होईल त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल, त्यांना जेनेटिक डिसऑर्डर असू शकतात, त्यांना डाऊन सिंड्रोम पण असू शकतो, बरोबर. सो दॅट इज दी थिंग इज दॅट. म्हणजे शेवटी या ठिकाणी, बरोबर, व्हॉट एव्हर द एक्सेल आफ्टर द एज ऑफ 40, दॅट इज नॉट हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज गुड क्वालिटी एग्स आर देअर, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन प्रॉपर झालेलं नसतं. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल प्रोड्यूस द गॅमेट आर डिप्लॉइड. It includes 22 pairs of chromosome and 1 pair of sex chromosome, that is 44 plus XX or 44 plus XY. This germ cell divided by meiosis, and due to this the gametes contain only haploid number of chromosome, that is 22 plus X or 22 plus Y. बरोबर. बघा concept काय म्हटलं तुम्ही. Two types of sperms are produced as 22 plus X or 22 plus Y, whereas oocyte are produced of only one type of cell, that is 22 plus X only. Both sperm and oocyte are produced by meiosis. In case of sperm, the process of meiotic division are completed before the sperm leave male reproductive tract.
However, in case of oocyte, process of meiotic division complete after ovulation during fertilization and ovulation. तर आता इथे मी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे, बरोबर, त्या लक्षात घ्यायच्या. बरोबर, तर कोणत्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तर लक्षात घ्या, व्हाईट बोर्डवर सांगतो तुम्हाला, म्हणजे अजून डिटेलमध्ये समजते. सपोज आपण म्हणू मेल. आता मेल मध्ये क्रोमोझोम कसे असतात, 22 पेअर्स प्लस XY, बरोबर, असा या ठिकाणी मेल मध्ये असणार. आणि फिमेल मध्ये कसा असणार आहे, या ठिकाणी 22 पेअर्स प्लस काईल XX, सो दॅट इज इन फिमेल. एवढं समजतं, सगळ्यांना माहिती तुम्हाला. आता 22 पेअर्स आहे म्हणजे मी याला असं लिहू शकतो 44 क्रोमोझोम है ना, 44 क्रोमोझोम प्लस XY लिहू शकतो का? इथे पण मी लिहू शकतो 44 क्रोमोझोम प्लस XX. आता इथे जेव्हा गॅमेट तयार होतील, स्पर्म सेल तयार होतील, तर स्पर्म सेल दोन प्रकारचे तयार होतात. एका, आता ते हॅप्लॉइड असतील ना, म्हणजे 44 पैकी निम्मे येतील, म्हणजे 22 प्लस X हा एक प्रकार बनू शकतो. आणि दुसरा प्रकार कोणता बनू शकतो, 22 प्लस Y. समजतंय तुम्हाला? आणि फिमेल मध्ये कोणता प्रकार बनू शकतो, फिमेल मध्ये फक्त एकच प्रकार बनू शकतो, वन टाइप ओनली, दॅट इज 22 प्लस X. कारण फिमेल मध्ये Y आहे का, नाहीच. समजतंय का? सो फिमेल गॅमेट नेहमी कसं असेल, 22 प्लस X. पण मेल गॅमेट या ठिकाणी दोन प्रकारचे, 22 प्लस X, 22 प्लस Y. समजतंय का तुम्हाला? आता सपोज फिमेल गॅमेट, सपोज हा फिमेल गॅमेट या मेल गॅमेट सोबत युनाइट झाला. समजतंय मी काय बोलतो? तर काय बनेल, 44 प्लस काय येईल, मग XY येईल का XX येईल, XX. 44 प्लस XX आहे म्हणजे ही मेल आहे का फिमेल आहे, बोला. फिमेल, बरोबर. सो इट इज बेबी गर्ल. आता सपोज हा गॅमेट युनाइट झाला, सपोज हा गॅमेट युनाइट झाला या गॅमेट सोबत. आता एकाच प्रकारचा गॅमेट आहे ना, त्याच्यामध्ये फिमेल मध्ये ऑप्शन नाहीये. आता या गॅमेट सोबत युनाइट झाला, तर मग आता काय येईल, 22 म्हणतो 44 प्लस XY. XY. म्हणजे हा बेबी मेल आहे का फिमेल आहे, Male. मेल. इट इज बेबी बॉय, बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचंय, लक्षात घ्या, ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही, पुढे दिलेलं असेल तर आय डोंट नो, पण इथे दिलेलं नाहीये. म्हणजे फिमेल मध्ये फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनतो, दुसऱ्या प्रकारचा गॅमेट बनूच शकत नाही. 22 प्लस X, दोन प्रकारचे गॅमेट कुठे बनतायत, सांगा ना. हा परत सांगतो मी. आता मी काय सांगतो ते लावून घ्या, दोन ऐकून घ्या. दोन प्रकारचे गॅमेट कुठे बनतायत, Male मध्ये. 22 प्लस X, 22 प्लस Y. आता मला सांगा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो मी. बेबी गर्ल विल, है ना, व्हॉट एव्हर द बेबी, आयदर इट इज गर्ल आयदर इट इज बॉय, हे कोणावर डिपेंड आहे, मेल गॅमेट वर डिपेंड आहे का फिमेल गॅमेट? सायंटिफिक फिमेल गॅमेट गॅमेट वर डिपेंड नाहीये, बोथ गॅमेट वर डिपेंड नाहीये. हे कशावर डिपेंड आहे, फक्त आणि फक्त मेल गॅमेट. Male gamete. हियर वी कॅन से ओनली अँड ओनली मेल गॅमेट. ट्राय टू अंडरस्टँड. बघा परत एकदा बघा, मी काय म्हणतोय तुम्हाला, फिमेल मध्ये बघा 44 प्लस XX आहे, इथे Y क्रोमोझोम नाहीच आहे. फिमेल कडे Y क्रोमोझोम आहे का, अजिबात नाही. फिमेल मध्ये कोणता XX आहे, आणि याचं मिओसिस झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा गॅमेट बनेल, 22 प्लस X. म्हणजे Y वाला गॅमेट बनणारच नाही फिमेल मध्ये. फिमेल मध्ये नेहमी एकाच प्रकारचा गॅमेट बनेल, इट इज युनिव्हर्सल. फिमेल मध्ये नेहमी एकाच प्रकारचा गॅमेट बनू शकतो, दॅट इज 22 प्लस X. दुसरा बनणारच नाही ना, बरोबर, कारण Y नाहीच आहे. Y कोणाकडे, मेल कडे आहे. तर मेल मध्ये दोन प्रकारचे गॅमेट बनू शकतात, 22 प्लस X, 22 प्लस Y. तर हा गॅमेट बनला मेलने, जर सपोज X वाला गॅमेट बनवला तर बेबी गर्ल होईल, आणि मेलने जर Y गॅमेट बनवला तर बेबी बॉय होईल. म्हणजे मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. हु इज रिस्पॉन्सिबल, फादर इज रिस्पॉन्सिबल. हु इज रिस्पॉन्सिबल, मेल इज रिस्पॉन्सिबल. गर्ल, मदर, हियर इट इज मदर इज नॉट रिस्पॉन्सिबल, है ना. बघा जुन्या काळामध्ये काय व्हायचं, जुन्या काळामध्ये काय व्हायचं की मुली होत आहे ना, मुली होत आहे किंवा मुलं होत आहे. थोडस या ठिकाणी काय होतं की ब्लेम केलं जायचं. कोणाला ब्लेम केलं जायचं, फिमेलला, है ना, जुन्या काळामध्ये. आता नाही होत तसं, पण जुन्या काळामध्ये जर मुलीच होत आहे तर कोणाला ब्लेम केलं जायचं, मदरला, बरोबर. आणि फादर या ठिकाणी इव्हन काही काही केसेस मध्ये दुसरं मॅरेज पण करायचं. अरे पण फिमेलची
इज नॉट रिस्पॉन्सिबल. सायंटिफिकली फिमेल या ठिकाणी फक्त एकाच प्रकारचा गॅमेट तयार करू शकते ना. कोणत्या प्रकारचा गॅमेट तयार करू शकते? ओनली 22+X. सो हु इज रिस्पॉन्सिबल? मुलीच होत आहे किंवा मुलगा होतोय. हु इज रिस्पॉन्सिबल? हिअर इट इज कम्प्लिटली इट इज मेल. मेल दोन प्रकारचे गॅमेट बनवू शकतो. मेलने जर एक्स वाला गॅमेट बनवला तर गर्ल होईल. मेलने जर वाय वाला गॅमेट बनवला तर बॉय होईल. सो मुलगा होतोय किंवा मुलगी होतोय त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? अल्टिमेटली ब्लेम इज टुवर्ड्स दी. जर ब्लेम द्यायचा आहे तर ब्लेम द्यायचा नाही तर काही प्रॉब्लेमच नाहीये, बरोबर. आणि आजकाल तर मुलं मुली उलट या ठिकाणी सेम आहे. बट जर ब्लेम जायचा झालाच तर कोणाला द्यावा लागेल? मेल्सला. सो हु इज रिस्पॉन्सिबल? मेल्स आर रिस्पॉन्सिबल. फादर इज रिस्पॉन्सिबल जर मुली होत आहे है ना, आणि ब्लेम द्यायचा आहे तर. सो दॅट इज द थिंग. कारण फिमेल मध्ये नेहमी कोणत्या प्रकारचा गॅमेट बनणार आहे? ओनली वन. वाय नाहीच आहे ना फिमेलकडे. फिमेल केव्हा म्हणतो आपण? जेव्हा XX असेल. सो इज रिस्पॉन्सिबल या ठिकाणी फादर इज रिस्पॉन्सिबल. मदर मध्ये तर फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनणार आहे ऑलवेज 22+X. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट आय एम टॉकिंग? येस सर. सो हा एक पॉइंट झाला. आता दुसरा पॉइंट या ठिकाणी अंडरस्टँड करा. काय म्हणतोय मी? दुसरा एक महत्वाचा पॉइंट, बरोबर. दुसरा एक महत्वाचा पॉइंट आहे. कोणता महत्वाचा पॉइंट आहे बघा. तुम्हाला परत मी वाटलं तर स्लाइड वर घेऊन जातो, तिथे अजून एकदा रीड करा म्हणजे तो समजेल. महत्वाचा पॉइंट हा लवकर समजत नाही. काय म्हटलंय? इन केस ऑफ स्पर्म्स, जेव्हा स्पर्म तयार होतात, प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन आर कम्प्लिटेड बिफोर द स्पर्म लिव्ह मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. म्हणजे मिओसिस कम्प्लीट होऊन जातं. मिओसिस कम्प्लीट होऊन जातं. ऍड ऍक्च्युअल स्पर्म सेल बनून जातात अँड देन दे आर गोइंग टू लिव्ह द मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. आणि मग त्यांची जर्नी स्टार्ट होते, बरोबर. सो मेल मध्ये स्पर्मची जर्नी स्टार्ट होण्याआधी पूर्णपणे स्पर्म सेल बनलेली असते, मिओसिस झालेला असतो. नाउ हाऊएव्हर इन केस ऑफ oocyte, फिमेल मध्ये the process of meiotic division complete after ovulation during fertilization in ovum. बघा आता हा एक महत्वाचा पॉइंट आहे जो की थोडा न्यू आहे. ऐकून थोडस वेगळं वाटेल तुम्हाला, बट इट इज करेक्ट. काय म्हटलंय मी तुम्हाला? आता आपण म्हटलं होतं सेमिनिफेरस ट्युब्यूल. हिअर वी आर गोइंग टू टॉक ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये जर्मिनल एपिथेलियम मध्ये मिओसिस होईल. मिओसिस कम्प्लीट होऊन जातील आणि काय बनतील या ठिकाणी? सो वी आर गोइंग टू से द स्पर्म सेल विल गेट प्रोड्यूस. सो स्पर्म सेल प्रोड्यूस होऊन जातील आणि मग नंतर ते मूव्ह करतील रेडी टेस्टिसला. नंतर ते मूव्ह करतील यस तुम्हाला माहिती 7 एपिडायमिस है ना या ठिकाणी. नंतर वास डिफरन्स, बरोबर. युरेनोजेनाटल ट्रॅक्ट, देन दे विल गेट इजॅक्युलेटेड. तर या ठिकाणी मिओसिस काय झालेलं असतं? कम्प्लिटेड. ठीक आहे ना सर, कम्प्लीट तर होणारच आहे ना. बट नाऊ वेन वी टॉक अबाउट फिमेल्स, तर फिमेल्स मध्ये लक्षात घ्या मिओसिस इज नॉट गेट कम्प्लीट. मिओसिस कम्प्लीट झालेलंच नाहीये, बरोबर. तर आपण काय म्हणतो? इमॅच्युअर एक सेल आहे. इमॅच्युअर एक सेल मधून आता त्याच्यापासून एक सेल बनतो, बट ऍक्च्युअली इट इज नॉट एक सेल. ऍक्च्युअली इट इज नॉट कम्प्लिटली मॅच्युअर है ना. ती बनते या ठिकाणी ओव्हरीमध्ये पण पूर्णपणे बनलेलीच नाहीये. त्याच्या आधीच ती काय झाली? रिलीज झाली. त्याच्या आधीच ती या ठिकाणी काय झाली? रिलीज झाली, ओव्हुलेशन झालं. त्याच्या आधीच या ठिकाणी ती कुठे आली? ओव्हिडक्ट मध्ये आली. आणि आता ही जी एक सेल आहे, ही जी एक सेल आहे, जेव्हा ती कॉन्टॅक्ट मध्ये येईल स्पर्म सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल फर्टिलायझेशनच्या वेळेस, आणि नंतर याच्यावर एक लेअर तयार होईल फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आफ्टर दॅट इट विल कम्प्लीट द मिओसिस आणि इट विल गेट कन्वर्ट इनटू फायनल मॅच्युअर एक सेल. तर मिओसिस कम्प्लीट केव्हा होतं? फिमेलमध्ये मिओसिस कम्प्लीट केव्हा होणार आहे? ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा मिओसिस कम्प्लीट होईल, तेव्हा एक सेल फायनल बनेल. त्याला कारण आहे, कारण की या एक सेलकडे काय नसतं तर सेंट्रिओलच नसतात जे की मिओसिसला लागतील. सेंट्रिओलच नसतात. तर जेव्हा ते स्पर्म सेल सोबत युनाइट करतात तेव्हा स्पर्म सेल त्यांना डोनेट करतात सेंट्रिओल, अँड देन दे रिसीव्ह दॅट सेंट्रिओल अँड देन दे कम्प्लीट द मिओसिस. तर फिमेल मध्ये मिओसिस केव्हा कम्प्लीट होईल? ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. हे ध्यानात घ्यायचं. तर हे 2 पॉईंट महत्वाचे होते जे मी तुम्हाला सांगितले. एक मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे, हे टोटली कशावर डिपेंडेंट आहे? तर मेलवर डिपेंडेंट आहे. मेल कोणत्या प्रकारचा गॅमेट बनवेल? जर एक्स वाला बनवला तर मेल होईल. जर मेलने वाय वाला गॅमेट बनवला तर, जर एक्स वाला बनवला तर फिमेल होईल. जर मेलने वाय वाला गॅमेट बनवला तर बेबी बॉय तयार होऊ शकतो. म्हणजे हु इज या ठिकाणी, कारण 2 प्रकारचे स्पर्म बनवण्याची कॅपॅसिटी कोणाकडे आहे? मेलकडे, बरोबर. तर हा एक पहिला पॉईंट होता. आणि दुसरा पॉईंट महत्वाचा कोणता सांगितला मी, की मेल मध्ये मिओसिस कम्प्लीट होऊन जातं पहिलेच.
जर्नी स्टार्ट होण्याच्या आधी स्पर्मची. पण फिमेल मध्ये एक सेलची जर्नी कम्प्लीट होऊन जाते आणि फर्टिलायझेशनच्या वेळेस या ठिकाणी मिओसिस कम्प्लीट होतो फिमेल मध्ये. एवढं समजलं तुम्हाला? एवढं जर समजलं असेल तर आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे डेव्हलपमेंट ऑफ व्हॉट दॅट इज डेव्हलपमेंट अँड देन बर्थ. आता फर्टिलायझेशन झालेलं आहे, एक सेल बनलेली आहे, एक सिंगल सेल आहे. आता या सिंगल सेल पासून एम्ब्रिओ कसा बनतो है ना, फिटस कसा बनतो आणि नंतर बर्थ कशी होते, हाऊ द न्यू बेबी टेक्स द फर्स्ट ब्रीथ इन टू द ऍटमॉस्फिअर है ना. तर या ठिकाणी पहिल्या ऍटमॉस्फिअर मध्ये तू पहिली ब्रीथ कशी घेईल ते आपण आता उद्याच्या लेक्चरला बघू. बरोबर. आता सिंगल सेल आहे. आज काय तयार झालंय आपल्या या ठिकाणी लेक्चर मध्ये, सिंगल सेल तयार झाली फर्टिलायझेशन नंतर. झायगोट तयार झालाय. आता झायगोट पासून पुढे काय तयार होणार आहे, एम्ब्रिओ पासून काय तयार होणार आहे, फिटस पासून या ठिकाणी काय तयार होणार आहे, बेबी. सो जेव्हा जन्म होईल तेव्हा बेबी म्हणतो आपण, जन्म होण्याच्या अगोदर फिटस म्हणतो आणि फिटसच्या पण अगोदर पहिल्या 3 महिन्यामध्ये त्याला आपण एम्ब्रिओ. बरोबर. प्रेग्नन्सीचा. सो एम्ब्रिओ कसा बनेल, फिटस कसा बनेल आणि नंतर बेबी कशी या ठिकाणी बर्थ घेईल. सो हे सगळं आपण या ठिकाणी उद्याच्या लेक्चर मध्ये, उद्या नाही होणार आता, उद्या शनिवार आहे ना. ठीक आहे. तर आता तुमचं लेक्चर, नेक्स्ट लेक्चर जे डायरेक्टली ट्यूजडेला होईल. बोला. आपल्या युट्यूबच्या रेकॉर्डिंग लवकर टाका सर, म्हणजे पुढचे जे लेक्चर ना ते पण बरोबर समजतं. ओके ठीक आहे. रेकॉर्डिंग आज मी तुम्हाला 3 लेक्चरचे टाकून देतो, डोंट वरी. युट्यूबच्या टाकतो. आणि आता नेक्स्ट लेक्चर आपलं कधी होईल, डायरेक्टली ट्यूजडेला, मंगळवारी. बरोबर. तुमचं रेग्युलर लेक्चर आता रविवार सोमवार झाल्यानंतर 9चे पण लेक्चर थोडे ते सगळं झाल्यावर मंगळवारी तुमचं रेग्युलर आता समरचं नेक्स्ट लेक्चर होईल. मंगळवार पासून कंटिन्यू करू. ठीक आहे. सगळ्यांना समजलंय? काही डाऊट आहे का याच्यामध्ये, बोला. सो ते आपल्या सिरियल वाईज सर, बरोबर सिरियल वाईज टाकून देजा. हो चालेल. हे क्लिअर आहे सर. क्वेश्चन बँक पण शेअर करतो तुम्हाला या चॅप्टरची. ती क्वेश्चन बँक व्यवस्थित आता प्रिपेअर करायला स्टार्ट करून टाका है ना. ठीक आहे. एंड करतोय. आता नेक्स्ट लेक्चर आपलं समरचं कधी होईल, बोला, कन्फर्मेशन द्या मला. हा 2-3 दिवस नाही, आता मी तसं मेसेज करेल तुम्हाला जेव्हा आता आपली येईल तेव्हा. उद्या नाही आपलं समर. ठीक आहे. एंड करतोय. बाय. बाय सर.